हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स आणि त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं. व्हॉट इज मीन बाय कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये आपण त्याचे दोन टाईप्स पाहिलेले होते. फर्स्ट इज मोनोसॅकॅराइड अँड सेकंड इज डायसॅकॅराइड. आज आपल्याला थर्ड टाईप जो आहे पॉलिसॅकॅराइड, अजून आपण कार्बोहायड्रेट्सच क्लासिफिकेशन पाहतो आहे. त्यातले दोन टाईप्स झालेले आहे, मोनोसॅकॅराइड अँड डायसॅकॅराइड. थर्ड टाईप आपण पॉलिसॅकॅराइड पाहिलेला होता. आता पॉलिसॅकॅराइडचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे स्टार्च. आता व्हॉट इज मीन बाय स्टार्च ते आपल्याला पाहायचं आहे. स्टार्च इज स्टोर फूड मटेरियल्स प्रेझेंट इन प्लांट्स. स्टार्च हे प्लांट्समध्ये प्रेझेंट असतं. देन it exists in two forms, amylose and amylopectin. दोन फॉर्ममध्ये हे एक्झिस्ट होतं स्टार्च, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. देन बोथ आर मेड अप फ्रॉम अल्फा ग्लुकोज. अमायलोज अँड अमायलोपेक्टिन जे आहे ते अल्फा ग्लुकोजपासून तयार होतं. देन अमायलोज इज अनब्रांच पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. अमायलोज कसं आहे, इट इज अनब्रांच. अँड अमायलोपेक्टिन इज ब्रांच पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. देन इट इज कम्प्लिटली इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये ते इनसोल्युबल असतं. आता त्याचं इथं केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. अमायलोजचं हे केमिकल स्ट्रक्चर आहे अँड अमायलोपेक्टिनचं हे केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. स्टारचे आपण दोन एक्झाम्पल पाहिले, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. त्याचे केमिकल स्ट्रक्चर पाहिलं, हे केमिकल स्ट्रक्चर आहे अमायलोज अँड अमायलोपेक्टिनचं. आणि हे एकंदरीत आपल्याला स्टारचं केमिकल स्ट्रक्चर म्हणजे दोन्हींचं मिळून. देन सेकंड एक्झाम्पल आहे ग्लायकोजन. पहा व्हॉट इज मीन बाय ग्लायकोजन. इट इज अमायलोपेक्टिन विथ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स बिटवीन द ब्रांचिंग साईड चेन. काय हे अमायलोपेक्टिन आहे विथ व्हेरी शॉर्ट डिस्टन्सेस बिटवीन द ब्रांचिंग साईड चेन्स. देन ग्लायकोजन इज स्टोर इन ॲनिमल बॉडी. ॲनिमल बॉडीमध्ये हे ग्लायकोजन प्रेझेंट असतं. स्टार्च कुठं असतं, इन प्लांट्समध्ये असतं. प्लांट्समध्ये स्टार्च फूड मटेरियल स्टोअर केलेलं असतं आणि ॲनिमल्समध्ये हे ग्लायकोजन असतं. मग कुठं असतं हे ॲनिमलच्या बॉडीमध्ये, त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत इथं. लिव्हर अँड मसल्समध्ये हे ग्लायकोजन प्रेझेंट असतं. ॲनिमलच्या लिव्हर अँड मसल्समध्ये ग्लायकोजन प्रेझेंट असतं. देन थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे सेल्युलोज. पहा सेल्युलोज म्हणजे काय, इट इज पॉलिमर मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. काय आहे हे पॉलिमर आहे, इट इज मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. अँड पॉलिमर मॉलिक्युल्स आर स्ट्रेट. आता हे जे पॉलिमर मॉलिक्युल्स आहे हे कसे आहेत, स्ट्रेट आहे. देन सेल्युलोज सर्व्स टू फॉर्म अ सेल वॉल्स इन प्लांट सेल्स. सेल्युलोज हे प्लांट सेल्समध्ये सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. देन दीज आर मच टफर दॅन सेल मेम्ब्रेन. देन दिस टफनेस, जो टफनेस असतो सेल्युलोजचा तो कशामुळे असतो, इट इज ड्यू टू अरेंजमेंट ऑफ ग्लुकोज युनिट्स इन पॉलिमर चेन. ग्लुकोज युनिटची जी अरेंजमेंट असते पॉलिमर चेनमध्ये त्याच्यामुळं ह्या सेल्युलोजचा टफनेसपणा असतो. हे झाले 3 एक्झाम्पल्स कशाचे, पॉलिसॅकॅराइडचे. कोणते कोणते, फर्स्ट इज स्टार्च, सेकंड इज ग्लायकोजन अँड थर्ड इज सेल्युलोज. देन लास्ट पॉईंट आहे कार्बोहायड्रेटचा, बायोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. सी these are the main source and energy for the body. These are the main source and energy for the body. Then these provide 55 to 65% of energy. Carbohydrates काय करतात, it provide 55 to 65% of energy. Then it supplies energy for metabolism.
एनर्जी सप्लाय करण्याचं काम हे कार्बोहायड्रेट्स करतात. कशासाठी? फॉर मेटाबॉलिझम. देन ग्लुकोज काय करतं? इट इज मेन सबस्ट्रेट फॉर ATP सिंथेसिस. देन लॅक्टोज इज प्रेझेंट इन मिल्क. लॅक्टोज कुठं प्रेझेंट असतं? मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. आणि काय करतं? इट प्रोव्हाइड एनर्जी टू लॅक्टेटिंग बेबीज. Then polysaccharides serves as structural component of cell membrane, cell wall and reserve food as starch and glycogen. आत्ताच आपण पाहिलं होतं रिझर्व फूड मटेरियल हे प्लांट्समध्ये स्टार्चच्या स्वरूपात असतात आणि ॲनिमल्समध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये हे प्रेझेंट असतात. हे काय आहेत? पॉलिसॅकराइड. इट इज पॉलिसॅकराइड. This is the carbohydrates. Then सेकंड टाईप आपल्याला पाहायचा आहे. सेकंड जो टाईप आहे तो आहे लिपिड्स. सी दॅट लिपिड्स. फर्स्ट आपण कार्बोहायड्रेट्स पाहिलं. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला पाहिला, त्याच्यानंतर त्याचं मिनिंग पाहिलं, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं. क्लासिफिकेशनमध्ये आपण 3 टाईप्स पाहिले. कोणते? मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स अँड पॉलिसॅकराइड्स. आता ते तिन्हींचे पण आपण एक्झाम्पल्स पाहिलेत आणि त्याचे केमिकल स्ट्रक्चर पाहिले. केमिकल स्ट्रक्चर आपण कशाचं पाहिलं? फक्त माल्टोज आणि स्टार्चमध्ये अमायलोज आणि अमायलोपेक्टिन हे 2 एक्झाम्पल्स आहेत. देन सेकंड टाईप आहे लिपिड्स. सी दॅट बायोमॉलिक्युल्स पाहतोय आपण. त्यातला फर्स्ट जो बायोमॉलिक्यूल जो घेतला तो कोणता होता? कार्बोहायड्रेट्स होता. आता आपल्याला लिपिड्स पाहिजे. पहा लिपिड्स म्हणजे नेमकी काय? दीज आर द ग्रुप ऑफ सबस्टन्स विथ लॉंग हायड्रोकार्बन चेन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता ह्या लिपिड्समध्ये काय काय प्रेझेंट असतं? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट असतं. देन इन लिपिड्स हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशो इज ग्रेटर दॅन 2:1. लिपिड्समधला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जो रेशो आहे तो ग्रेटर असतो. ग्रेटर दॅन 2:1. देन लिपिड्स इज ब्रॉडर टर्म यूज फॉर फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्ज. लिपिड्स म्हणजे काय? इट इज फॅटी ॲसिड्स. देन फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड्स. Fatty acids are organic acids which are composed of hydrocarbon chain ending in carboxyl group. फॅटी ॲसिड्स म्हणजे नेमकी काय ते इथं सांगितलेलं आहे. दे कॅन बी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स विथ डबल बॉन्ड्स. आता हे जे फॅटी ॲसिड्स आहेत ते एकतर सॅच्युरेटेड असतात आणि ते कसे असतात? डबल बॉन्ड्स असतात. It is double bond. Then palmitic and stearic acid found in animal and plants. आता हे ॲसिड्स आहेत पाल्मिटिक अँड स्टेरिक ॲसिड. हे कुठं सापडतात? ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये सापडतात. देन फॅट्स आर द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. फॅट्स कशाचं एक्झाम्पल आहे? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं एक्झाम्पल आहे. पहा इथे दिलेलं आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचं केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहा. देन सेकंड टाईप आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. पहा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? इट इज विथ 1 or more डबल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन चेन. इट इज विथ 1 or more डबल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम्स ऑफ हायड्रोकार्बन चेन. एक किंवा 2 डबल बॉन्ड्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ओलिक ॲसिड फाउंड इन ऑल फॅट्स. ओलिक ॲसिड जे आहे ते सगळ्या फॅट्समध्ये प्रेझेंट असतं, ओलिक आणि लिनोइक. त्याच्यानंतर सेकंड आहे लिनोइक ॲसिड. इट इज फाउंड इन मेनी सीड ऑइल्स. सीड्स ज्या प्रेझेंट असतात सीड ऑइल्स त्याच्यामध्ये हे लिनोइक ॲसिड प्रेझेंट असतं आणि ऑलिक ॲसिड हे
फॅट्समध्ये प्रेझेंट असतं. त्याचं केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहा इथं डबल बॉन्ड दाखवलेला आहे. इथं म्हटलेलं आहे इट इज विथ 1 or more डबल बॉन्ड्स. इथं डबल बॉन्ड दाखवलेला आहे. तसा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये डबल बॉन्ड हा नसतो आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड हा दाखवलेला आहे. देन lipids are classified as simple lipid, compound lipids and derived lipids. 3 टाइप्स दिलेले आहे लिपिडचे, सिम्पल, कंपाऊंड अँड डिराइव्ड लिपिड. आता वन बाय वन आपल्याला हे लिपिड्स किंवा हे टाइप्स आपल्याला स्टडी करायचे. त्यातला फर्स्ट टाइप आहे सिम्पल लिपिड्स. फर्स्ट टाइप इज सिम्पल लिपिड्स. सी, these are the esters of fatty acids with various alcohols. Then fats and waxes are simple lipids. 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिला आहे फॅट्स आणि सेकंड आहे वॅक्सेस. these are the simple lipids. पहा आता फॅट्स आणि वॅक्सेसबद्दल आपल्याला इथं इन्फॉर्मेशन पाहिजे. जनरली अगोदर फॅट्स घ्यायचे. जनरली अनसॅच्युरेटेड फॅट्स आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. आता अनसॅच्युरेटेड जे फॅट्स असतात हे कशा असतात, लिक्विड असतात ॲट रूम टेम्परेचर अँड आर कॉल्ड ऑइल्स. त्यांना आपण जनरली ऑइल्स असं म्हणतो. देन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजिनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स. जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात इट इज हायड्रोजनेटेड. हायड्रोजनेशन होतं त्यांच्यामध्ये आणि टू प्रोड्यूस फॅट्स प्रोड्यूस करतात. त्याचं एक्झाम्पल्स दिलेलं आहे इथं, वनस्पती घी. देन फॅट्स आर न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. फॅट्स आर न्यूट्रिशनल सोर्स या. देन इट्स ॲक्ट्स ॲज रिझर्व फूड मटेरियल. काय आहे हा फॅट्स, इट्स ॲक्ट्स ॲज रिझर्व फूड मटेरियल्स. एक्झाम्पल दिलेलं आहे इन प्लांट्स इट इज स्टोअर इन सीड्स. प्लांट्समध्ये हे जे फॅट्स आहेत हे कुठं प्रेझेंट असतात, इट इज स्टोअर इन सीड्स टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. देन इन ॲनिमल्स इट इज स्टोअर इन ॲडिपोसाइट्स. ॲनिमल्समध्ये ॲडिपोसाइट्समध्ये प्रेझेंट असतात. ॲडिपोसाइट्स काय आहे, ही टिश्यूचं नाव आहे ॲनिमल्समधल्या. त्याच्यामध्ये हे फॅट्स प्रेझेंट असतात. देन हे झालं फॅट्स. सेकंड एक्झाम्पल आहे वॅक्स. सिम्पल लिपिडचे 2 एक्झाम्पल्स आपण घेतोय, फॅट्स आणि वॅक्सेस. त्यातलं फर्स्ट आपण फॅट पाहिलं आणि सेकंड आहे वॅक्सेस. इट इज अनदर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड्स. सी, दे आर इस्टर्स ऑफ long chain fatty acids with long chain alcohol. काय आहे, it is esters of long chain fatty acids. Then they are most abundant in the blood, the gonads and sebaceous glands of skin. कुठं कुठं प्रेझेंट असतात हे, गोनाड्स आणि सिबॅसियस ग्लँड्समध्ये प्रेझेंट असतात. देन दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. वॅक्सेस जे आहे ते सॉलिड असतात ॲट रूम टेम्परेचर. फॅट्स हे लिक्विड होते. देन वॅक्सेस फॉर्म वॉटर इन्सोल्युबल कोटिंग ऑन हेअर अँड स्किन इन ॲनिमल्स. वॅक्सेस जे आहे इट इज वॉटर इन्सोल्युबल, त्याला कोटिंग असतं, इट इज ऑन हेअर अँड स्किन इन ॲनिमल्स, ॲनिमलच्या स्किनवरती. देन वॅक्सेस फॉर्म अँड आउटर कोटिंग on stem, leaves and fruits. Waxes form an outer coating on stem, leaves and fruits.